हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर बघा, आज आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 तर यामधील जो तुमचा ॲडव्हान्स अकाउंटिंग हा जो विषय आहे, तर या विषयातील प्रकरण आपण दुसरे पाहत आहोत. म्हणजेच कोणतं, तर पॅकेजेस अकाउंटिंग यामधील प्रॉब्लेम आपण अभ्यासत आहोत. जवळपास आपण 2-3 प्रॉब्लेम पाहिलेले आहेत. तर आज आपण पॅकेजेस अकाउंटिंगमधील 4th प्रॉब्लेम घेणार आहोत. तर पहा, या चॅनेलवर तुम्हाला पूर्ण BComचे व्हिडिओ भेटून जातील. तसेच 12thमध्ये असाल तर त्याचेसुद्धा पूर्ण स्वाध्याय चॅप्टर भेटून जाईल. तर पहा, पॅकेजेस अकाउंटिंगमध्ये तुम्हाला 3 अकाउंट ओपन करायचे असतात. कोणकोणते, तर मेमोरेंडम डेटर्स अकाउंट, स्टॉक डेटर्स अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट. तर मेमोरेंडम डेटर्स अकाउंट हे कशाने ओपन करायचं, तर जी काही सेल्स प्राईस दिलेली असते तर ती आपण मेमोरेंडम डेटर्स अकाउंटमध्ये घेत असतो. स्टॉक अकाउंटमध्ये आपण कॉस्ट प्राईसने घेत असतो. ट्रेडिंग अकाउंटमध्ये डेबिट साईड ही कॉस्ट प्राईस आणि सेल्स प्राईसने आपण क्रेडिट साईड घेत असतो. तर कशा पद्धतीने असतं, तर ते प्रॉब्लेम पहा. हे प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाममध्ये 15 गुणासाठी विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर चॅनेलवर नवीन असाल, अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजेच येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. तर पहा, प्रॉब्लेम सगळ्यात आधी तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. प्रॉब्लेममध्ये काय काय इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे, तर अगोदर आपण वाचून घेऊयात. तर पहा, Miss Sugandhi and Sons sell goods in boxes which are charged to the customer at ₹66 each, and if they are returned in good condition within a month, credit is given at ₹48 each. तर पहा, यांचा जो सेल्स केलेले आहे त्याने गुड्स, तर हे बॉक्सेसमध्ये केलेले आहे. ठीक आहे. तर यांचा कस्टमर चार्ज किती आहे, 66. आणि जर ते 1 महिन्यामध्ये जर त्यांनी रिटर्न केलं नसेल तर ते किती घेतात, तर 1 महिन्याच्या आत जर त्याने रिटर्न केलं तर किती, ₹48. तर आपल्याला यामध्ये वर्किंग नोट करायची आहे. तर काय, तर रेंटल चार्ज हे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर रेंटल चार्ज कसे कॅल्क्युलेट करायचे, तर पहा, ही आहे वर्किंग नोट फर्स्ट. तर रेंटल चार्ज कसे कॅल्क्युलेट करायचे, तर कस्टमरने किती चार्ज आहे, तर 66, आणि त्याने विदिन 1 मंथमध्ये जर रिटर्न केलं तर किती घेतले, 48. तर हे तुम्ही लेस करा, किती राहील, 18. तर हे काय झालं, आपलं रेंटल चार्जची ही व्हॅल्यू निघाली. ठीक आहे. तर सेल्स प्राईस किती आहे इथे, ₹48. ही झाली आपली सेल्स प्राईस. ही आहे सेल्स प्राईस. जर व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. त्यानंतर पहा, आपण काढली इथे सेल्स प्राईस. सेल्स प्राईस म्हणजे कोणती, की जी आपल्याला दिलेली आहे 48, तर ही झाली आपली सेल्स प्राईस. आणि 18 हा काय आहे, तर आपला रेंटेड चार्ज आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला मेमोरेंडम डेटास अकाउंट हे ओपन करायचं आहे. तर याचा फॉर्मॅट असा असणार आहे, पर्टिक्युलर्स नंबर रेट अमाऊंट. काही समजलं नसल्यास मला कमेंट करा, मी तुम्हाला ते व्यवस्थित सांगेन. तर सगळ्यात एक महत्त्वाची इथे तुम्हाला ट्रिक मी सांगत आहे, तर ती तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. तर पहा, मेमोरेंडम डेटर्स अकाउंटिंगमध्ये या प्रॉब्लेममधील जे कस्टमर जिथे दिलेलं आहे ते सर्व डिटेल्स आपण मेमोरेंडममध्ये घेणार आहोत. तर मेमोरेंडम डेटर्स अकाउंट हे कोणत्या प्राईसनं घेणार आहोत आपण, तर सेल्स प्राईसनं घेणार आहोत. ठीक आहे. तर पहा, पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे, पहा, विथ कस्टमर ऑन 1/1/80 म्हणजे 1 तारखेला 1 जानेवारीच्या 6000 बॉक्सेस त्यांनी घेतलेले आहेत. तर किती रुपयाला, तर प्रत्येक बॉक्स हा 36 रुपयानं आहे. तर ही आपल्याला कॉस्ट प्राईस घ्यायची आहे का, तर नाही. या
मेमोरंडम डेटर्स अकाउंटिंगमध्ये तुम्हाला सेल्स प्राईसनं मेमोरंडम डेटर्स अकाउंट हे तयार करायचं आहे. तर काय म्हटलेलं आहे तर कस्टमर, तर हे डिटेल्स आपण कुठे लिहिणार तर मेमोरंडम अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग बॅलन्स विथ कस्टमर मी तुम्हाला सोडवून देत आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. तर विथ कस्टमर किती आहेत नंबर्स, एकूण बॉक्सेस 6000, तर हे 6000 इथे लिहा. तर आपली सेल्स प्राईस किती आहे 48, तर 48 × 6000 करा, किती येईल 2,88,000. तुम्ही सुद्धा एकदा कॅल्क्युलेट करून बघा कारण चुकू शकतं. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे विथ द फर्म ऑन 1/1/18. तर आता इथं काय सांगितलेलं आहे विथ द फर्म किती दिलेलं आहे 2400. तर हे काय झालेत आपले रिटर्न आहेत हे, ठीक आहे. विथ द फर्म ऑन 1/1/18 म्हणजेच काय तर यांनी परत पाठवलेले आहेत किती 2400. तर हे 2400 जे आहेत तर ते आपले मेमोरंडम डेटर्स अकाउंट यामध्ये येतील का तर पहा. तर हे काय आहे तर हे इन हँड आहेत, ठीक आहे. तर इथे काय सांगितलेलं आहे विथ द फर्म म्हणजेच काय आहेत हे इन हँडचे आहेत, कस्टमरचे आहेत का तर नाही, त्यामुळे आपण हे मेमोरंडम्स डेटर्समध्ये घेणार नाही. तर हे कुठे जाईल तर आपलं स्टॉक अकाउंटमध्ये जाईल. त्यानंतर पहा इथे परचेसेस ॲट ₹42 ईच 3600. तर हे परचेसेस आहेत, तिथे कस्टमर वगैरे काही तुम्हाला उल्लेख दिले का नाही दिले, तर हे कुठे जाईल तर स्टॉकमध्ये जाणार आहे. तर आपण लगेच लिहून घेऊया. तर पहा हे काय आहे ओपनिंग, इथे पहा स्टॉक अकाउंट आपण ओपन करून घेतलेला आहे. टू ओपनिंग बॅलन्स काय आहे विथ कस्टमर. विथ कस्टमरचं किती आहे पहा हे 6000. तर हे आपण स्टॉक अकाउंट कोणत्या प्राईसनं घ्यायचं आहे तर कॉस्ट प्राईस. तर याची कॉस्ट प्राईस किती दिलेली आहे तर 36. तर ही 36 तुम्ही इथे याचा रेट लिहून घ्यायचा आहे. किती बॉक्सेस आहेत एकूण 6000. तर याला इंटू केल्यानंतर 2,60,000 हे इथे येणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला परचेस विथ द फर्म ऑन 1/1/18. तर 2400. तर हे इन हँडचे आहे, तर हे इथे लिहा इन हँड किती आहेत 2400 बॉक्सेस आहेत, कितीने 36. तर किती झाले 8,86,400 इंटू करून पहा 86,400 हे झाले आपली टोटल अमाऊंट. त्यानंतर तुम्हाला इथे प्रॉब्लेममध्ये पहा काय सांगितलेलं आहे परचेसेस ॲट ₹42 ईच 3,600. तर परचेसेस दिलेले आहेत, तर हे सुद्धा तुम्हाला स्टॉकमध्ये लिहून घ्यायचं आहे टू परचेस. तर स्टॉक अकाउंट आपण कॉस्ट प्राईसनं काढत असतो. तर बॉक्सेस किती आहे 3600, कॉस्ट प्राईस आहे 42. तर किती येईल तर 15,01,200. त्यानंतर काय दिलेलं आहे सेंट आउट टू कस्टमर. तर इथे पहा सेंट आउट कस्टमर म्हटले, त्यामुळे मेमोरंडम डेटर्स अकाउंटमध्ये येणार आहे बाय बॉक्सेस रिटर्न बॉक्सेस रिटर्न कॉस्ट ऑफ सोल्ड. किती केलेले आहेत सोल्ड त्याने सेंट किती केलेले आहेत तर 9,600. सॉरी, इथे रिटर्न केलेले आपल्याला घ्यायचे आहेत. खाली पहा रिटर्न बाय कस्टमर किती आहे तर 8,400. ठीक आहे, हे 8,400 रिटर्न बाय कस्टमर जे आहे त्यामुळे आपण इकडे घेणार आहोत 8,400. सेल्स प्राईस ह्याची किती आहे 48, किती होईल तर 4,00,000
4,0200, 4,03,200. आणि हे जे आहे सेंट आउट टू कस्टमर, तर हे कुठे येणार, तर डेबिट साईडला टू बॉक्सेस सेंट. सेंट किती सेंट केलेले आहेत त्यांनी एकूण, इथे पहा 9,600. तर 9,600 इथे लिहायचा रेट काय असणार आहे, 48. किती झाले तर 4,60,800. त्यानंतर इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे नेक्स्ट, सोल्ड ॲज स्क्रॅप ॲट 12 each. तर हे कुठे जाणार आहे, तर हे स्टॉक अकाउंटमध्ये जाणार आहे. स्क्रॅप झालेले म्हणजे जे भंगार आहे तर ते कुठे जाईल, तर स्टॉकमध्ये जाईल. त्यानंतर विथ कस्टमर ऑन 31 डिसेंबर 18. तर क्लोजिंग स्टॉक आहे, तर क्लोजिंग स्टॉक कुठे लिहित असतो, तर आपण मेमोरंडम अकाउंटच्या क्रेडिट साईडला हा स्टॉक घेणार आहोत. तर लिहा इथे बाय क्लोजिंग बॅलन्स किंवा क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे, तर 5,400 विथ कस्टमर किती आहे, तर 5,400. सेल्स प्राइस 48 किती येईल, 2,59,200. त्यानंतर क्लोज करा, नंबरचा कॉलम क्लोज करा अगोदर. किती येईल टोटल, तर 15,600. हा काही गरज नाही क्लोज करण्याची. त्यानंतर हा क्लोज करा कॉलम. किती येईल, तर अमाऊंटची टोटल येईल 7,48,800. 7,48,800. तर ही टोटल तुम्हाला दोन्हीकडे लिहून घ्यायची आहे. 7,48,800 आणि ही याच्यातून लेस करा. इथे काय होईल, तर बाय बॉक्सेस रिटेन्ड, बाय बॉक्सेस रिटेन्ड अकाउंट किती सोल्ड झालेत, तर 15,600 मधनं 8,400 आणि 5,400 लेस करा. किती राहतील, तर 1,800. तर हे सुद्धा कोणत्या प्राईसनं घ्यायचं आहे, तर सेल्स प्राईस किती येईल, 86,400. तर हे झालं आपलं मेमोरंडम डेटर्स अकाउंट. तर यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकतात. त्यानंतर वळूया आपण स्टॉक अकाउंटकडे. तर पहा इथे आपण विथ कस्टमरचे, इन हँडचे आणि परचेसेस हे घेतलेले आहे. ठीक आहे. तर इथे पहा सेंट आउट टू कस्टमर हे मेमोरंडममध्ये घेतले. रिटर्न बाय कस्टमर हे सुद्धा आपण मेमोरंडममध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर इथे पहा सोल्ड ॲज स्क्रॅप ॲट 12 each. तर हे आपल्याला घ्यायचं आहे स्टॉक अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला. तर घ्या इथे बाय बॉक्सेस ट्रेडिंग अकाउंट सोल्ड ॲज स्क्रॅप. तर किती स्क्रॅप आहेत, 120. कितीने, तर 120. आणि याची प्राईस कोणत्या प्राईसने घेणार आहोत आपण, हे जे अकाउंट आहे तर स्टॉक अकाउंट मी तुम्हाला सांगितलेलं होतं आपण कुठल्या प्राईसनं घेतो, तर कॉस्ट प्राईसनं. तर इथे पहा तुम्हाला कॉस्ट प्राईस ही किती राहील आपली, तर 36 इंटू करा किती येईल, 4,320. तर 36 का राहील, तर पहा इथे विथ कस्टमरचे किती आहेत, 6,000. ठीक आहे. आणि इन हँड किती आहेत, 2,400. आणि
सुरुवातीला इथे पहा आपण इथे रेंटेड किती निघालेले आहेत आपले 1800. इथे पहा मेमोरेंडममध्ये बाय बॉक्सेस रेंटेड हे किती आहे तर 1800. हे सुद्धा इथे आपण लिहून घ्यायचं आहे. बाय बॉक्सेस ट्रेडिंग अकाउंट किती सोल्ड झालेत तर 1800. हे कोणत्या प्राईसनं जाणार तर याच प्राईसनं. ठीक आहे. 36 किती झाले 64,800. त्यानंतर पहा बाय क्लोजिंग बॅलन्स. बाय क्लोजिंग बॅलन्स विथ अ कस्टमर किती आहे क्लोजिंग बॅलन्स 5,400. कोणत्या प्राईसनं तर याच प्राईसनं. तर याच प्राईसनं काय तर इथे आपल्याला फिफो मेथड वापरायची आहे. फर्स्ट इन फर्स्ट आउट. तर पहा इथे किती आहेत विथ कस्टमर आणि इन हँडचे 6,000 आणि हे 2,400. किती झाले 8,400 झाले. ठीक आहे. तर आपण किती सोल्ड केले 1800. तर पहा इथे वर्किंग नोट नंबर 2 6,000 प्लस 2400 इज इक्वल टू किती झाले 8,400. तर याच्यातनं लेस करा 1800. 1800 लेस केल्यानंतर किती राहतील याच्यामधले तर 1800 लेस केल्यानंतर राहतील इथे 6,600. तर 6,600 म्हणजेच यात 8,400 मधले आपण जे पहिल्यांदा सोल्ड केले 1800 त्यामधनं लेस केल्यानंतर किती 6,400 उरले. त्यानंतर त्याच्यातून स्क्रॅप जे स्क्रॅप झालेले आहे ते लेस करा. किती राहतील मग 6,480 राहतील. तर 6,480 मधून जे आपलं हे विथ कस्टमरचं आहे तर 5,400 हे सुद्धा लेस करा. 5,400 किती राहतील तर 1,080. हे काय झाले ओल्ड झाले. ठीक आहे. म्हणजे जुनी जी प्राईस होती 36 तर ह्याच प्राईसनं आपले पूर्ण हे सोल्ड करून झालेले आहे. तरी मायनस करून आपली व्हॅल्यू किती राहिली तर 1,080. हे काय झाले तर ओल्ड झाले. तर आता न्यू किती आहेत तर पहा ह्या 6,480 मधून तुम्हाला 1,080 लेस केल्यानंतर किती राहतील तर 3,600. तर हे काय झाले तर 6,480 यामधून 1,080 लेस करा. किती राहतील 3,600. हे काय झाले तर न्यू. हे काय झाले तर ओल्ड. ठीक आहे. तर न्यूची कोणती प्राईस आहे 42. तर त्यामुळे इकडे लिहित असताना पहा बाय क्लोजिंग बॅलन्स विथ कस्टमर 5,436 रुपये प्रमाणे आपण घेतलेले आहेत. आणि आता इथं इन हँड तर इन हँडमध्ये ओल्ड किती आहे तर 1,080. तेही 36 रुपये प्रमाणे किती झाले तर 38,880. आणि न्यू आहेत ते किती आहेत 3,600. म्हणजेच कुठले तर हे पहा 3,600 हे कुठल्या प्राईसनं तर या 42 रुपयानं 1,51,200. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. काय समजलं नसेल तर कमेंट करून विचारू शकतात. त्यानंतर याची टोटल करून घ्यायची आहे तुम्हाला. याची टोटल करा किती येते पहा. नंबर्सची टोटल येईल 12,000. याची लिहा 12,000. त्यानंतर याची किती येणार आहे 4,53,600. तुम्ही सुद्धा करून पहा 4,53,600. ठीक आहे. तर हे झालं आपलं बॉक्सेस स्टॉक अकाउंट. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय करायचं आहे पहा. हे जे आहे स्टॉक अकाउंटची जी क्रेडिट साईट आहे ही पूर्ण आपल्याला जिथे जिथे आपण ट्रेडिंग म्हटलेलं आहे ते पूर्ण आपल्याला डेबिटला घ्यायचं आहे. ठीक आहे.
आणि मेमोरंडममधले जी क्रेडिट साईट आहे ती आपल्याला कुठे घ्यायची आहे, तर हे जे आहे तर ते आपल्याला इथे स्टॉक अकाउंटचं जे डेबिटला आपण लिहिलेलं आहे तर ते क्रेडिटला घ्यायचं आहे आणि ही जे आहे ॲज इट इज तुम्हाला इकडे ट्रेडिंग अकाउंटमध्ये घ्यायचं आहे. तर इथे लिहा टू स्टॉक बॉक्सेस सोल्ड. तर आपण कितीचे सोल्ड केलेले होते पहा मेमोरंडममध्ये क्रेडिटचा. किती रेंटेड निघाले होते आपले, रिटेनड किती निघाले होते तर 1800. कोणत्या प्राईसनं तर 48नं. तर हे इथे आपल्याला घ्यायचं नाही तर इथे इथले घ्यायचं आहे आपल्याला. स्टॉक अकाउंटमधलं हे ॲज इट इज इथे नंबर ऑफ 1800, याचा रेट 36 घ्यायचा आहे आणि बॅलन्स येईल आपलं 64,800. त्यानंतर टू बॉक्सेस स्टॉक जे तुमचे स्क्रॅप झालेले आहेत, टू बॉक्सेस स्टॉक कंसामध्ये स्क्रॅप. तर इथे पहा कितीचे स्क्रॅप आहेत, 120 36 रुपये प्रमाणे, 120 36 प्रमाणे 4320. ठीक आहे. त्यानंतर क्रेडिट साईडला बाय बॉक्सेस डेटर्स अकाउंट किती सोल्ड झालेले आहे तर 1800. हे पहा मेमोरंडम डेटर्स अकाउंटिंगमधील किती रिटेन झालेले आहेत 1800. कोणत्या प्राईसनं तर 48नं. तर हे तुम्हाला इथे लिहायचं आहे 1800 48 प्रमाणे 86,400 येईल. त्यानंतर बाय बँक अकाउंट कंसामध्ये लिहा स्क्रॅप. कितीचे स्क्रॅप 120. कोणत्या प्राईसनं तर हे सुद्धा सेल्स प्राईसनं घ्यायचं आहे 1440. त्यानंतर आपण रेंटल चार्ज कॅल्क्युलेट केलेलं होतं. किती तर पहा आपले रेंटेड चार्ज किती आलेले होते तर 18 रुपये. तर हा आहे आपला रेंटेड चार्ज. तर इथले तुम्हाला नंबरची टोटल करा किती येईल. 1800 प्लस 120 किती येईल 1920. तर 1920 मधून तुम्हाला हे लेस करा किती राहतील 9000. हे प्लस करा किती राहतील मग 1800 प्लस 120 8 9 1920 राहतील. ठीक आहे. तर तुम्हाला इथे रेंटल चार्ज कसा कॅल्क्युलेट करायचा आहे पहा. 9600 आपण किती सेंट केलेले आहेत बॉक्सेस इथे पहा 9600. तर 9600 इंटू किती करायचं आहे तर रेंटल चार्ज आपला 18 आहे तर करा कॅल्क्युलेशन. तर किती येईल पहा 1,72,800. याची टोटल करा. दोन्हीची टोटल तुमची सेम येणार आहे. तुम्ही सुद्धा करून पाहू शकतात. 2,64,960. तर हे झालं आपलं ट्रेडिंग अकाउंट. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम हे सोडवायचे आहेत पॅकेजेस अकाउंटिंगमधील. काही समजलं नसेल नक्की कमेंट करा. मी पूर्ण तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. जिथे कुठे अडचण असेल किंवा हे प्रॉब्लेम थोडेसे किचकट आहेत, काही समजलं नसेल तर कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.